नमस्कार मित्रांनो, आज आपण पंचायत राज या विषयावरती महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. शेवटपर्यंत तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आहेत सगळे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, ग्रामपंचायतीत सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात किती असू शकते? महाराष्ट्रामध्ये आपल्या इथं ग्रामपंचायतमध्ये सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते हा प्रश्न आहे. याच्यामध्ये पर्याय दिलेत आपल्याला 15, 17, 13 आणि 20. मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, 17. मॅक्झिमम 17 ही सदस्य संख्या ग्रामपंचायतमध्ये असू शकते. 17पेक्षा जास्त ग्रामपंचायत सदस्य संख्या नसणार आहे. आणि ग्रामपंचायत जर का बघितलं तर महाराष्ट्रात मित्रांनो सर्वात मोठी ग्रामपंचायत अकलूजची ग्रामपंचायत आशिया खंडामध्ये सर्वात मोठी होती. आता सध्या ती नगर परिषद झालेली आहे. तर सगळ्यात मोठी ग्रामपंचायत अजून डिक्लेअरच नाही आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण कुठली ग्रामपंचायत सर्वात मोठी येते. मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते? कोणत्या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1961, 1967, 1973. मित्रांनो मला कमेंट करून सांगायचं उत्तर. तर याचं उत्तर आहे 1967. 1967 पर्याय नंबर 2 या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. ग्राम पोलीस अधिनियम 1967. बरं, पोलीस पाटील गाव पातळीवर काम करतात. ते गाव पातळीवर काम करणारे शासकीय प्रतिनिधी असतात आणि त्यांची निवड जी आहे आता सध्या ती गृह विभागातून होते. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? लॉर्ड रिपन, लॉर्ड मियो, लॉर्ड कॅनिंग, माउंटबॅटन. मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. पर्याय नंबर 1 लॉर्ड रिपन हा स्वराज्य संस्थेचा जनक आहे. लॉर्ड रिपनला जनक का मानला जातो? तर त्यांनी 1882 मध्ये स्थानिक स्वराज्यांना चालना देणारा एक ठराव मांडला, ज्यामुळं गाव पातळीवरती जो स्थानिक कारभार चालायचा होता त्याच्यात निर्णय घेण्याचे काही अधिकार आपल्या गाव पातळीवर मिळाले. त्याच्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक मानलं जातं. बरं, लॉर्ड रिपन हे 1880 ते 1884 पर्यंत भारताचे व्हाईसरॉय होते. चला मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू केलं? महिलांना आता सध्या किती टक्के आहे, पहिलं किती टक्के होतं आणि 2011 मध्ये किती टक्के आरक्षणाचा JR लागू झाला? 30% आरक्षण, 50% आरक्षण, 33% आरक्षण आहे, 58% आरक्षण. मित्रांनो कमेंट करून सांगायचं उत्तर. याचं उत्तर येतं 50% आरक्षण महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. म्हणजे जेवढे काही उमेदवार फॉर्म भरतील त्यातले 50% महिला तर हा राखीव आहेत. बरं, 50% आरक्षण देणारे भारतामध्ये किती राज्य आहेत टोटल स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना? तर आंध्र प्रदेश एक आहे, बिहार एक आहे, छत्तीसगड एक आहे, झारखंड एक आहे, केरळ एक आहे, महाराष्ट्रात तर 2011 मध्ये दिलेलंच आहे, ओडिसा आहे, राजस्थान आहे, त्रिपुरा आणि उत्तराखंड. एवढ्या राज्यांमध्ये महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण फिक्स लागू आहे. मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया, खेड्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतं? पोलीस शिपाई, सरपंच, तलाठी आणि पोलीस पाटील. मित्रांनो काय वाटतं कमेंट करून सांगा. याचं उत्तर येतं पोलीस पाटील. पोलीस पाटील जे आहे ते गाव पातळीवरती कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. गावातील शांतता आणि सुरक्षितता राखण्याचं पोलीस पाटील प्लस पोलीस आणि पोलीस पाटील हे दोघं एकत्रितपणे काम करतात. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रामध्ये कधीपासून पंचायत राज व त्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली? तर याचा पर्याय आहे मित्रांनो 1 मे 1960, 2 ऑक्टोबर 1959, 1 मे 1962 आणि यापैकी नाही. मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही याचं उत्तर काय आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 1 मे 1962.
लक्षात ठेवा, 1 मे 1962 साली महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व त्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था ही पद्धती स्वीकारली गेलेली आहे. बरं, पंचायत राजमध्ये दोन प्रकारचे पंचायत राज स्थानिक महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक स्वराज्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक पडतो शहरी आणि एक पडतो ग्रामीण. बरं, शहरीमध्ये काय येतं तर शहरीमध्ये तुमच्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या 3 शहरीमध्ये येतात. आणि ग्रामीणमध्ये काय येतं तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या 2 मुख्य प्रकार येतं, शहरी आणि ग्रामीण. लक्षात ठेवा मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढच्या प्रश्नामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? जिल्हा परिषदमध्ये जो मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो त्याला काय म्हणतात? मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्याधिकारी आणि कार्यकारी अधिकारी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, मुख्य कार्यकारी अधिकारी. जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात ते जिल्हा परिषदेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी असतात. बरं, आता महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. किती? 34. लक्षात ठेवा, 34 जिल्हा परिषद आहेत. राज्यात आपल्या 36 जिल्हे आहेत, पण जिल्हा परिषदा 34च आहेत. बरं, 2 जिल्हा परिषदा आपल्याकडे कमी आहेत. कोणत्या? एक मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई लक्षात ठेवायची. दोन्ही मुंबईला जिल्हा परिषद नाही, ते दोन्हीही शहरी जिल्हे आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूया. पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी. आता हा जो प्रश्न, या प्रश्नामध्ये मित्रांनो 3 प्रश्न आहेत. हे तिन्ही प्रश्न एकत्र केलेत. याचं उत्तर एकच आहे, पण प्रश्न 3 आहेत. 3 पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल, पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? किंवा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? किंवा तिसरा प्रश्न असा येईल, पंचायत समितीचा सचिव कोण? या तिन्हीचं उत्तर एकच आहे. आता मी तिन्ही एकत्र घेतलेलं आहे. पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सचिव हा कोण असतो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे याचे पर्याय ग्रामसेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी. तर मित्रांनो, याचं जे उत्तर आहे ते गट विकास अधिकारी, पर्याय नंबर 3. लक्षात ठेवा, गट विकास अधिकारी जे आहेत ते पंचायत समितीचे कार्यकारी अधिकारी असतात, प्रशासकीय अधिकारी असतात आणि सचिवही असतात. गट विकास अधिकारी. बरं, आता सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यामधला जो काही दुवा आहे तो जिल्हा परिषद आहे. तर महाराष्ट्रात आता सध्या पंचायत समिती किती? तर 351 पंचायत समित्या आहेत. लक्षात ठेवा, 351 पंचायत समित्या आहेत. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. बरं, आमदार, खासदार, मंत्री आणि जिल्हाधिकारी. तर आता हे 3 जे येतात, हे 3 आहेत जनतेने निवडून दिलेले सभासद. बरं, हा जो आहे तो हा प्रशासकीय अधिकारी आहे. जिल्हाधिकारी जो आहे तो प्रशासकीय अधिकारी. गटात न बसणारा शब्द जिल्हाधिकारी येईल. उत्तर आहे पर्याय नंबर 4, जिल्हाधिकारी. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावर प्रमुख कोण असतो? रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावर प्रमुख कोण असतो? गट विकास अधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार. मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जिल्हा अधिकारी. जिल्हा अधिकारी जे आहेत ते जिल्हा स्तरावर रोजगार हमी योजनेचे प्रमुख असतात. बरं, रोजगार हमी योजना जी आहे ती 1972 साली 8 मार्च 1972 साली चालू झालेली आहे. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. पण रोजगार हमी योजनेचे जे काय म्हणतात त्याला जनक, रोजगार हमी योजनेचे जे जनक आहेत ते आहेत V.S. पागे. कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही शंका असतील, काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच.